नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आपले स्वागत करतो महाराष्ट्राच्या या पुण्यभूमीमध्ये। त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी आणि दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी ही आहे गोदावरी नदी आणि या नदीवरील हा आहे नाथसागर जलाशय। मंडळी, मी आलो आहे श्री क्षेत्र पैठणमध्ये। सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा असा ज्यांचा नामोल्लेख केला जातो आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर अभंग आणि खास करून भारुडामधून मनोरंजन आणि समाज प्रबोधन केले, त्या संत एकनाथ महाराज यांचे गोदातीरी असलेले हे समाधी मंदिर आहे। एकनाथ भानुदास हे नामस्मरण कधीतरी आपण श्रवण केलेले असेल। पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकामधून पुन्हा परत पंढरपुरामध्ये आणून कार्तिकी वारीला प्रारंभ केला तो या भानुदास महाराजांनी। आणि भानुदास हे संत एकनाथांचे पंजोबा होते। आमुची ये कुळी पंढरीचा नेम, वाचे सदा नाम विठ्ठलाचे। सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांचे अकाली जाण्याने लहानपणीच संत एकनाथांचे पितृछत्र हरवले। त्यामुळे एकनाथ महाराजांचे पालनपोषण त्यांचे आजी आजोबा चक्रपाणी आणि सरस्वती यांनी केले। एकनाथ महाराज यांचे घराणे आध्यात्मिक आणि अतिशय श्रीमंत होते। एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय धर्मग्रंथ त्यांच्या ज्ञानाची श्रीमंती दर्शवतो। लहानपणीच देवगिरीच्या जनार्दन स्वामींचे एकनाथ महाराज शिष्य बनले। आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला आणि विठोबाच्या भक्तीमध्ये संत एकनाथ महाराज तल्लीन झाले। खुद्द पंढरीच्या विठ्ठलाने नाथाच्या घरी पाणी भरल्याची श्रद्धा आहे। नाथांच्या देवघरात असलेल्या विजय पांडुरंगाच्या मूर्तीची देखील आख्यायिका सांगितली जाते। संत एकनाथ महाराज यांचे कार्य केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांची समाज सुधारणेच्या क्षेत्रातील कामगिरी देखील महत्त्वपूर्ण होती। तत्कालीन बहुजन समाजाची स्थिती, समाजातील स्त्रियांचे दुःख यावर प्रहार करून संत एकनाथांनी समाजाला भानावर आणले। विंचू चावला एडका मदन तो केवळ पंचानन, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला या भारुडातून त्यांनी समाज प्रबोधन केले आणि लोकांना परमार्थाच्या मार्गाला लावले। समता, बंधुता आणि प्राणीमात्रावर दया हे विचार प्रत्यक्षात आचरणात आणून संत एकनाथांनी तत्कालीन समाजाला आदर्श घालून दिला। हे करत असताना त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले। संत महंताच्या वाट्याला ती संकटे येतातच, त्याला संत एकनाथ महाराज अपवाद नव्हते। एकनाथ महाराजांचा हा समाधी मंदिराचा भव्य दिव्य परिसर, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील ही दुतर्फा आकर्षक दुकाने आणि वरच्या बाजूला भक्तनिवास आहेत। समोरच वाड्यावजा दिसणारे मंदिराचे महाद्वार आहे आणि मुळात आतील मंदिर ही वाडा संस्कृतीशी मिळते जुळते आहे। हा मंदिराचा आतील भाग पूर्णतः सागवानी लाकडामध्ये बनवलेला आहे। लाकडी गाभारा असणारे हे एकमेव मंदिर असावे। दर्शन रांगेमध्ये या दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन होते। मंदिरामध्ये एकनाथ महाराजांचे वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्तींच्या समाध्या देखील आहेत।
समाधी मंदिराचा परिसर मोठा आहे. मंदिराला 4 दिशेला 4 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वार, पश्चिमेकडील गोदावरी द्वार, दक्षिणेकडील जनार्दन स्वामी द्वार आणि उत्तरेला आहे दत्तद्वार. संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी हे दत्तभक्त असल्यामुळे संत एकनाथ महाराज देखील दत्तभक्तीमध्ये रममान झाले होते. त्यामुळे इथे हे दत्ताचे मोठे मंदिर आहे. समाधी मंदिराची ही दगडी तटबंदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. गोदा तीरावरील या घाटावर श्राद्धविधी केले जातात. संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 रोजी गोदावरीमध्ये देहत्याग केला. दरवर्षी नाथषष्टीला नाथांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पैठणला हजेरी लावतात आणि पंढरीच्या आषाढी वारीप्रमाणेच पैठणच्या नाथषष्टीमध्ये ते लीन होऊन जातात. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण प्राचीन काळातील सातवाहन साम्राज्याची राजधानी, पैठणी साडीचे माहेरघर, चक्रधर स्वामींचे वास्तव्याचे स्थान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित गागाभट्ट आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे नाथसागर जलाशय हा पूर्णत्वास आला अशा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांची देखील पैठण ही जन्मभूमी. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. मंडळी, पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तेव्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.